या बोलल्या म्हणजे मला थोडं बोललंच पाहिजे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि बहुसंख्येने इथं उपस्थित असलेले आमचे माजी विद्यार्थी, आमच्या दोघांचा इथे काळ 28-30 वर्ष हा फक्त सीमेचा काळ झाला आणि त्यानंतर आम्हाला दोघांनाही रिटायर होऊन आता 17-18 वर्ष झाले. तरीसुद्धा या भागाशी संपूर्ण आमचा आजही संपर्क आहे. म्हणजे याही वयामध्ये आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढं करत असतो. तर या ज्योती आणि ज्योतीचे मिस्टर आमचे जावई बापू यांनी एवढी प्रगती केली आता ती मी ऐकली. तर त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की सामान्य गोष्ट नाही. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही पदवीधर होतो आणि त्यानंतर मग पुढे BEd MA वगैरे पुढच्या अधिक शिक्षण आम्हाला घेता आलं नाही त्यापेक्षा, परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा किती कष्ट लागतात हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि आपण खूप अशा उत्तुंग स्टेजवर पोहोचलेला आहात. LLM केलं म्हणजे आणखी याच्यापेक्षा काही मोठी डिग्री आहे असं मला वाटत नाही. आज इथं जमलेले सर्व आमचे विद्यार्थी हे आमच्या समोर लहानाचे मोठे झाले, कारण बाईंची 30 वर्ष इथं सेवा होऊन त्या इथंच सेवानिवृत्त झाल्या आणि मी 28 वर्षानंतर मला प्रमोशनवर 4-5 वर्ष बाहेर जावं लागलं. तरीसुद्धा या जमिनीची नाळ आमची जोडलेली आहे. मग समोर बसलेले कदम असो किंवा बिरादार असो किंवा अनेक विद्यार्थी आमच्या समोर उभे आहेत. गेले इतके काळ म्हणजे पुण्यात येऊन तर मला 60 वर्षापेक्षा जास्त वर्ष आहे. मी शिक्षणाला आलो आणि पुढे इथंच रमलो. लग्न झाल्यानंतरही इथंच राहिलो. 50-52 वर्ष कोथरूडमध्ये स्थायिक आणि त्यानंतर तेवढाच काळ आमचा या परिसराशी गेला. मला आता खरं पाहिलं तर या संस्थेचं हायस्कूल माझ्या गावात आहे. माझं गाव पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, नावरे म्हणून गाव आहे. आणि असं आमच्या गावी हायस्कूल असताना गावामध्ये घर आणि सर्व भाऊ बहीण सगळे असताना इतक्या दूर आम्ही येऊन इथंच का थांबलो? इथलं पाणी आणि माती आम्हाला मानवलं. याचं कारण असं की इथं माणसं भेटली. रामदास दळवी म्हणजे ज्योतीचे वडील, मी 1975 साली इथं आलो आणि त्यावेळेस ते 11वी पास होऊन पास आऊट झाले. म्हणजे माझे विद्यार्थी जरी नसले तर त्यांचे माझे संबंध तेव्हापासून हसत खेळत असं व्यक्तिमत्व होतं. पोलीसमध्ये असलेला माणूस कधी त्याच्या चेहऱ्यावरची पट्टी उलगडत नाही, पण असं मला कधी जाणवलं नाही. जाता येता आमचा नमस्कार असायचा, विचारायचे काय सर कसं चाललंय. त्यानंतर या मुली त्यांच्या सगळ्या शाळेत आल्या, मुलगा शाळेत आला. दुसरं म्हणजे वसंतराव दळवीची मुलं शाळेत आणि इतर दळवींची सगळ्यांचीच मुलं इथं शाळेत होती. या सर्वांशी आमचं घट्ट नातं जमलं ते आज ताग आहे. आम्ही शाळा आणि ही घरं म्हणजे यांनी नंतर जागा घेतल्यावर इथं सगळे राहायला आले आणि आमचा संपर्क नेहमीच गांगट मंडळी असो, गावातले इतर रांजणे आता तिथं बसलेले आहेत. आमचे विद्यार्थी आहेत. मला म्हणले सर मी रांजणे, म्हणलं मी ओळखतो, त्यांच्यापेक्षा एक मोठा रांजणे होता. आज आमचे विद्यार्थी 60 पार झाले. आम्ही 75 पार आहे, विद्यार्थी 60 पार आहेत. आणि मी या दुसऱ्या हायस्कूलमध्ये आलो. याच्यापूर्वी मी अनमॅरिड असताना 3 वर्ष दुसऱ्या शाखेत होतो पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या. म्हणजे माझी 35 वर्ष सेवा पूर्ण झाली आणि शेवटी इथं सेवानिवृत्त होण्याचं भाग्य मला लाभलं नाही, पण बाईंना लाभलं. आणि विशेष गोष्ट की त्यांच्या स्टँडअपला आमच्या सर्व माजी विद्यार्थी त्यावेळेला ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि सरपंचही होत्या, रोहिणी चव्हाण कदम. आमच्या विद्यार्थ्यांनीच यांचा सर्व समारंभ घडवून आणला. आणि याच्यापेक्षा आनंदाची काय गोष्ट आहे, ज्योतीचा फार पूर्वी मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी एकदा फोन आला आणि गुरव म्हटल्यानंतर मला जरा आश्चर्य वाटलं आडनावामध्ये, कारण आमच्याकडे आडनावं सगळी महाराष्ट्रामध्ये इकडच्या भागामध्ये दळवी गायकवाड वगैरे अशी आहेत, रांजणे वगैरे. तर गुरव म्हटल्यानंतर मला वाटलं, मी म्हटलं गुरव सरांची मुलगी आहे का? म्हटले नाही मी अमुक आहे. नंतर दुसऱ्यांदा फोन आल्यानंतर जेव्हा दळवी सांगितलं तेव्हा मी म्हटलं पोलिसाची मुलगी आहे का? म्हणजे मुलांची नावंसुद्धा आमच्या लक्षात जरी नाही तर त्यांचे पालक लक्षात असतात.
आपण दोघांनी उत्तम कार्य केलं. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये आपण काम करता. आमचं आयुष्य गेलं त्यानंतरही आम्ही 18-20 वर्षे व्याख्यानं देत फिरतो. आता यूट्यूबला तर तुम्ही आम्हाला पाहिलंच असेल. आणि आता इतकं चांगलं जीवन या गावामुळं आणि या लोकांच्यामुळं आमचं गेलं. आपली प्रगती झाली. रामदास दळवींनी त्यांनी सांगितलं तर दोन्ही कन्या आणि मुलाला सगळ्यांना चांगलं शिक्षण दिलं. त्यांना जेवढं करता आलं तेवढं त्यांनी केलं. आणि तेवढंच जावयांच्यावरती सुद्धा त्यांचं प्रेम होतं. मुलींनी त्यांची आठवण ठेवली आणि आज या निमित्ताने आम्हाला इथं यावं लागलं. कारण शक्यतो मागे दळवींच्या वसंतराव गेले तेव्हाही आलो होतो आणि आता यायचं म्हणजे टाळत नाही आम्ही कधी. परंतु आता शक्य होईल तेवढं इथं उपस्थित आमच्या निवासस्थानी नसलो तरी शक्य होत नाही. पण आज इथं आलो मी त्यांना आमच्या कोरेकर पवार कुटुंबियातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि आपल्या सर्वांचं जीवन सुखाने समाधानाने जावं याच्यापेक्षा अधिक काय बोलणे. तेव्हा त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहून. आणि दुसरी कन्या कुठे आहे तेव्हा हां ते काही फार पाहण्यात नाही. त्या शाळा सोडून गेल्यानंतर परत काही भेटलेलंच नाही. तेव्हा सगळं चांगलं आहे. त्यांचा आशीर्वाद आहे. आणि आता बाईंनी सांगितलं ना की आशीर्वाद नेहमीच असतो आपल्या पाठीमागच्या व्यक्तींचा, आईवडिलांचा, सासू सासऱ्यांचा. तेव्हा मी आता जास्त काही बोलावं. आता हे दोघे एकाच पेशातले, आम्ही दोघं एका पेशामधूनच सेवानिवृत्त झालो. आणि बाई बोलल्यानंतर सरांना बोलता येत नाही असं व्हायला नको म्हणून मला बोलावं लागलं. तेव्हा पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थांब.